कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे, की लवकरच कमळी आणि राजन या दोघांची भेट होणार आहे. तुम्हाला माहितीच असेल, की अन्नपूर्णा आजी आणि राजन दोघेही कमळीच्या गावाला निघाले होते, कमळीला भेटण्यासाठी. कारण त्यांना समजलं होतं, की कमळीच्या आबांचा मृत्यू झालाय आणि त्या कारणामुळे कमळी किती खचून गेले. त्यामुळे ते कमळीला भेटायला येणार होते. पण झालं असं, की वाटेतच मुद्दाम कामिनीने रागिणीला सांगितलं म्हणजे सानिकाच्या आईला सांगितलं, की "तू अन्नपूर्णा आजीला पटकन घरी बोलव. असं सांग, की आपले आजोबा आजारी आहेत. त्यांना काहीतरी झालंय." त्यामुळे भीती-भीतीने अन्नपूर्णा आजी पुन्हा रस्त्यातूनच मधून घरी रिटर्न जाते आणि दुसरीकडे राजन ड्रायव्हिंग करत असतो, तर त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यामुळे तो तिकडेच त्याच्या डोक्याला रक्त वगैरे लागतं. आपल्याला असं बघायला मिळतं, की दुसरीकडे कमळीच्या आईला देखील कामिनीच्या एका गुंडाने गोळी मारलेली असते आणि सगळे पोलीस आता तिचा शोध घेत असतात. आता दुसरा दिवस ओलांडलेला असतो आणि अजूनही आई सापडलेली नसते. त्याच वेळेस बंड्याला अशी माहिती भेटते, की कमळीची जी आई आहे, तिच्यासारखीच एक बाई आहे, जी की जखमी झाली आताच आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलंय. तर सगळे लोकं पळत-पळत तिकडे जातात. त्याच हॉस्पिटलमध्ये कमळीच्या आईला ते बघतात, तर तिकडे दुसरीच बाई असते. तिकडे कमळीची आई नसते आणि तिकडे आपल्याला महत्त्वाची गोष्ट अशी बघायला मिळते, की कमळी जेव्हा मागे वळते, तेव्हा कमळी नीट लक्ष देत नाही. पण तिकडेच त्याच हॉस्पिटलमध्ये राजन देखील असतो. राजनला देखील त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. कारण एका गावकऱ्याने राजनला तिकडे पाहिलं, की त्याचा ॲक्सिडेंट झालाय आणि त्याला तिकडून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. राजनने कमळीला बघितलेलं असतं, पण बिचारा बेशुद्ध अवस्थेत असतो, असा पडलेला असतो. त्याचे डोळे थोडेफार उघडलेले असतात. तो असा लांबून कमळीला बघू शकतो, पण त्याला काही बोलता येत नाही, काही करता येत नाही, हात हलवता येत नाहीत आणि याच कारणामुळे त्याला पण काही करता येत नाही. परंतु कमळी आणि राजन सेम हॉस्पिटलमध्ये असतात. अजून कोणालाच कळलेलं नाहीये, की तिकडे हॉस्पिटलमध्ये राजन स्वतः ॲडमिट आहे. दुसरीकडे अन्नपूर्णा आजीने पोलिसांना बोलावलेलं असतं या गोष्टीचा शोध घेण्यासाठी, की राजन कुठे गायब झालाय आणि पोलिसवाले मग जे आहेत त्यांना अन्नपूर्णा आजी सगळी स्टोरी सांगते, की कशा पद्धतीने राजन आणि अन्नपूर्णा आजी दोघेही गेले होते तिकडे कमळीला तिच्या गावाला भेटण्यासाठी. परंतु त्यांना कमळी तर कुठे भेटली नाही. आणि त्याच्यामधूनच अन्नपूर्णा आजीला परत यावं लागलं आणि जेव्हा अन्नपूर्णा आजीने बंड्याला कॉल लावला, तेव्हा बंड्याकडून समजलं, की राजन तर अजून आलाच नाहीये आणि ह्या कारणामुळेच आता अन्नपूर्णा आजीने पोलिसांना बोलावलेलं असतं, या सगळ्या गोष्टीचा तपास करण्यासाठी. आणि पोलिसांना देखील मोठी शंका आलेली असते, की कोणीतरी आहे, ज्याने अन्नपूर्णा आजींच्या नवऱ्याचा म्हणजेच आजोबांवर हल्ला केला. त्यानंतर राजनवर अशा पद्धतीचं गोष्ट झाली, की राजन गायब झालाय. पोलिसांना देखील भरपूर शंका आलेली असते. त्याच वेळेस कामिनी घरात येते आणि ती घाबरून आलेली असते घरी. कारण तिने आत्ताच कमळीच्या आईला मारलेलं असतं आणि त्याच कारणामुळे ती टेन्शनमध्ये घरी आलेली असते. ती घरात पोलिसांना पाहते तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. बिचाऱ्या कामिनीला समजतच नाही आता काय करावं? कारण तिला असं वाटतं, "अरे बापरे! पोलिसांनी इकडे का आणलंय? ह्यांना समजलं तर नाही ना, की कमळीच्या आईला मीच मारलंय म्हणून." आणि मग तेव्हा कामिनी विचारते, "काय काय झालं? ते पोलीस का आले तिकडे?" तर अन्नपूर्णा आजी सांगते, की "राजन आणि मी दोघेही कमळीच्या गावाला गेलो होतो. मी तर परत आले, पण राजनचा काही पत्ता नाहीये." आणि हे ऐकल्यावर मग कामिनीला जरा धीर येतो. कामिनीला समजतं, की राजन कुठेतरी गायब झालाय. यामुळे अन्नपूर्णा आजीने पोलिसांना बोलावलंय, ना की कमळीच्या आईसाठी. आणि बंड्याने देखील अन्नपूर्णा आजीला कमळीच्या आईबद्दल काहीच सांगितलेलं नसतं. आणि त्याच कारणामुळे अ, अन्नपूर्णा आजीला कमळीच्या आईला गोळी लागली याबद्दल काहीच माहिती नसतं. तर आता झालंय असं, की कामिनीला प्रश्न पडलेला असतो, हा राजन झाला कुठे गायब? मग कामिनी जाते आत रूममध्ये आणि रागिणीला विचारते, की "तू मला सांगितलं का नाही, की कालपासून राजन गायब आहे?" तर रागिणी बोलते, "मला काय फरक पडतंय? राजन इकडे असो, तिकडे असो, मला नाही फरक पडत." आणि त्याच वेळेस मग कामिनी बोलते, "अरे बेअक्कल, मला तुझं काम होतं मला सांगणं, की राजन गायब आहे." कारण महत्त्वाची गोष्ट ही आहे, की राजन आणि कमळी जर एकमेकांना भेटले, राजनला जर समजलं कमळीच्या आईबद्दल, कमळीची आई कुठेतरी सापडली आणि सगळेजण ते तिघेजण पण एकत्र आले, तर किती मोठी गडबड होईल. या सगळ्या गोष्टीची कामिनीला भीती असते. त्यामुळे आता कामिनीची इच्छा असते, की लवकरात लवकर तिला राजनला शोधावं लागेल. आता कामिनी काय करते, की तिच्या त्या गुंडाला कॉल करते, जो गुंड कमळीच्या गावाला राहतो आणि ती त्या गुंडाला सांगते, की "राजन आम्हाला कुठे सापडत नाहीये, तुमच्या गावातच तो आहे, त्याला शोधा." आणि कामिनी हे सगळं गुंडासोबत बोलत असताना अन्नपूर्णा आजीने सगळं फोनवरचं बोलणं ऐकलेलं असतं. त्याच कारणामुळे अन्नपूर्णा आजी अचानक कामिनीला विचारते, "कामिनी, कोणासोबत बोलतीये तू राजनबद्दल?"
तेव्हा मग कामिनी बोलते, ते ते काय झालं तुला माहिती आहे का? जेव्हा मी बऱ्याच वर्षापूर्वी ना एकदा कमळीच्या गावाला गेले होते आणि तिकडे माझा एक प्रोजेक्ट होता आणि झालं असं की तिकडे ना एक पुजारी होता कमळीच्या गावाला आणि त्या पुजाऱ्याचा मी नंबर घेतला होता. त्यामुळे माझी ओळख आहे कमळीच्या गावात. त्यांनाच मी सांगितलं आणि मला राजांची माहिती मागितली. अन्नपूर्णा आजी बोलते, "ठीक आहे, तू राजनविषयी त्याला विचारलं मी समजू शकते, पण मला तू सांगायला पाहिजे होतं. राजन माझा मुलगा आहे ना, मग त्याची प्रत्येक खबर सगळ्यात आधी मला मिळाली पाहिजे." असं अन्नपूर्णा आजी बोलते. पण जाण्याआधी ती कामिनीला हे पण बोलते, की "तू कोणती गोष्ट जर माझ्यापासून लपवत असेल, तर मी तुला सांगते, की ती जास्त वेळ लपून राहणार नाही." कामिनी बोलते, "मी तुझ्यापासून काय लपवतीये? तू माझ्यावरच असे का डाऊट घेतीये?" अन्नपूर्णा आजी बोलते, "मी डाऊट घेत नाहीये, परंतु काही जर लपवत असशील, तर मी तुला फक्त वॉर्निंग देतीये, की माझ्यापासून काही लपलं जाणार नाही." असं बोलून अन्नपूर्णा आजी तिकडून निघून जाते. कामिनी आता टेन्शनमध्येच येते. तिला फक्त याच गोष्टीची भीती असते, की राजन, कमळी आणि तिची आई हे तिघे लोकं एकत्र येऊ नयेत. कारण हे तिघे जर एकत्र आले, तर राजनला देखील समजेल, की कमळीची आई तर गौरी आहे आणि कमळीला देखील समजेल, की तिचे बाबा राजनच आहेत आणि सगळी गडबड होऊन जाईल कामिनीसाठी. ते तिघे एकत्र आले तर कामिनीची वाटच लागेल. त्याच कारणामुळे आपल्याला असं बघायला मिळतं, की आता अ, असा असा योगायोग जुळून आलाय, की कमळीची आई गायब झाली आहे. राजन देखील त्याच हॉस्पिटलमध्ये जिकडे कमळी आहे, पण त्या दोघांची भेट होत नाहीये. लवकरच मला वाटतंय, की कमळीची आई सापडो किंवा न सापडो, कमळीची राजनसोबत तरी भेट होईल. राजनकडून तरी कमळीला काहीतरी समजेल, तिच्या भूतकाळाबद्दल काहीतरी समजेल. जेव्हा राजनला समजेल, की कमळीची आई कोण होती, कमळीची आई हीच राजनची बायको होती. हे सगळं सत्य त्याला जेव्हा समजेल, तेव्हाच सत्य बाहेर येईल, की कमळीचं आणि तिचा काय भूतकाळ होता आणि कशा पद्धतीने तीच अन्नपूर्णाजीची नात आहे. तर हे सगळं कसं घडून येतं मालिकेत हे सगळं बघणं फार जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. असेच तुम्हाला मालिकांचे अपडेट्स मिळवायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत पुढे अजून नवनवीन काय-काय घडतंय ते.